सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे. मुंबई उच्च न्यायालय लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर आणि कार ड्रायव्हर या पदाची लेखी परीक्षा नेमकी कधी होणार आहे? तर त्या सर्वांमध्ये संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे, ही जी काही जाहिरात आलेली आहे, अतिशय मोठी जाहिरात आलेली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हायकोर्ट बॉम्बेसाठी 830, नागपूरसाठी 166 आणि औरंगाबादसाठी 336 पदांसाठी फक्त क्लर्क या पदाची ही जाहिरात आहे. म्हणजे 1332 पदांसाठी ही जाहिरात आहे आणि शिपाई या पदाचा विचार केला तर 887 पदाची ही जाहिरात आहे. तर या सर्व पदांसाठी एकत्रितरित्या लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. तर या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला माहीतच आहे, लेखी परीक्षा अत्यंत महत्त्वाची आणि टफ या ठिकाणी होणार आहे. कारण मित्रांनो, यावेळेस जर आपण पाहिलं तर फॉर्म्स गेलेले आहेत, त्यांची संख्या देखील अतिशय भरमसाठ संख्या प्राप्त झालेली आहे. त्याच्यामुळं थोडासा विलंब या ठिकाणी लागू शकतो लेखी परीक्षेसाठी. परंतु काही महत्त्वाची जी अपडेट्स आहेत ती आपण देणार आहोत. तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. तर या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच यावेळेस तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचे सर्व स्वप्न मित्रांनो या ठिकाणी साकार करायचे आहेत. त्याच्यामुळं तुमची तयारी ही अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारची ऑथेंटिक असेल तर आपल्याला यश यामध्ये मिळू शकतो. तर यासाठी आपल्याला काय करायचं तर मित्रांनो, खास तुमच्यासाठी तुम्ही शिपाई या पदाची तयारी करत असाल, लिपिक या पदाची तयारी करत असाल, स्टेनोग्राफर पदाची तयारी करत असाल किंवा कार ड्रायव्हर या पदाची तयारी करत असाल, तर तुम्हाला कोणतंही एक पद या ठिकाणी यावेळेस मिळवायचं आहे असं तुम्ही या ठिकाणी ठरवलेलं असेल, तर हे तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी मित्रांनो अत्यंत कमी दरामध्ये आपण या ठिकाणी शिपाई या पदासाठी लागणारं सर्व ऑथेंटिक कंटेंट्स आपण तयार केलेलं आहे. MCQ मध्ये नोट्स, क्वेश्चन सेट सर्व आहे मित्रांनो. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून चांगल्या प्रकारे तयारी करू शकता. अद्याप बरेच कॅन्डिडेट्स आपले ॲज अ शिपाई म्हणून आणि क्लर्क म्हणून जॉईन झालेले आहेत. त्याचं फीडबॅक तुम्ही पाहू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील आपण या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर लिपिक या पदासाठी जर तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा मित्रांनो आपण ऑथेंटिक कंटेंट्स तयार केलेलं आहे. यामध्ये क्वेश्चन सेट आहे, कॉम्प्युटरचे ई बुक आहे, त्याच्यानंतर टायपिंगचे पॅसेज देखील ऑथेंटिक आपण तयार केलेले आहेत. एकंदरीत टोटल कॉम्बो पॅक्स आपण तयार केलेले आहे. याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीनं मित्रांनो, टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आपलं. त्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या टेस्ट सिरीज दोन्ही पद्धतीने मिळते. त्याची लिंक दिलेली आहे मित्रांनो. दोन्ही लिंक आहेत. यामध्ये तुम्हाला ऑफलाईन घ्यायचं असेल तर ऑफलाईन लिंकवर जाऊन तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर त्याचं डेमो व्हिडिओ लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डेमो पाहून ऑनलाईन सुद्धा टेस्ट या ठिकाणी घेऊ शकता. एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी वेळ अत्यंत कमी शिल्लक आहे. त्याच्यामुळं तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता अशी वेळ नाही की जास्त डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही या ठिकाणी वाचत बसणे. तर कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण घ्यायचे आहे आणि यश आपल्याला संपादन करायचं आहे. तर मित्रांनो, आपण पाहूया आता या ठिकाणी जी आपली लेखी परीक्षा संदर्भामध्ये वेळापत्रक प्रकाशित केलं जाणार आहे किंवा लेखी परीक्षा कधी होणार आहे याची संभाव्य डेट्स हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण बरेच विद्यार्थी आतुरतेनं वाट पाहत आहेत आणि यामध्ये असे काही कॅन्डिडेट्स आहेत की डायरेक्ट वेळापत्रक आल्याच्या नंतरच तयारीला लागतात. तर असं न करता मित्रांनो, ऑलरेडी तयारीला लागा. तर या ठिकाणी तुमची जी एक्झाम आहे मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये कधीही एक्झाम होऊ शकते किंवा त्याचं वेळापत्रक या ठिकाणी येऊ शकतो. पण यामध्ये एकच प्रॉब्लेम अशी आहे मित्रांनो, कन्फ्युजन आहे की यावेळेस शॉर्टलिस्ट लागणार आहे किंवा नाही, अद्याप काही सांगण्यात आलेलं नाही. कारण संपूर्ण जे अधिकार आहेत ते संपूर्ण अधिकार कोर्टाने स्वतःजवळ राखून ठेवलेले आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर शॉर्टलिस्ट लागत असेल तर या ठिकाणी मार्च आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागू शकते. जर शॉर्टलिस्ट या ठिकाणी लागायची नसेल तर डायरेक्ट एक्झाम व्हायची असेल तर त्याचं वेळापत्रक सुद्धा मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये येण्याची या ठिकाणी संभाव्यता आहे. त्याच्यामुळं वेळ अत्यंत कमी आहे. चांगल्या प्रकारे तयारी करा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर आपला नंबर सुद्धा दिलेला आहे टेलिग्राम चॅनलवर. त्याच पद्धतीनं कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्यावर आपण अत्यंत उपाययोजना काढण्याचा प्रयत्न करूया.